बरेचसे लोक मला म्हणतात फोन करून की माझ्या मुलीला सौम्य मंगळ आहे आणि आम्हाला जे स्थळ आलं आहे त्या मुलाला कडक मंगळ आहे. एक तर मंगळ असतो किंवा नसतो, सौम्य मध्यम कडक असा काहीही नसतो. तुम्हाला एक सांगतो, मला काही वर्षांपूर्वी एक फोन आलेला, तर त्या व्यक्तीने आपल्या पत्रिकेत शनी मंगळ आहे आणि आपण कधीच यशस्वी होऊ शकणार नाही हे एवढी फक्त एक तात्पुरती थातुरमातुर माहिती होती. त्या माहितीवर त्याने दोन्ही मुलांना मारून, पत्नीला मारून स्वतः आत्महत्या केली. तुम्ही ऐकलं असेल की गावी अंगात एखाद्या बाईच्या देवी येते, काही त्या देवाने एवढी फुरसत नाही की तुमच्या अंगात यायला. तर इच्छाशक्ती म्हणतात ना, इच्छाशक्ती काही करू शकते माणूस. म्हणून तो एखादा असा सडपातळ माणूससुद्धा तो न उचलणारा दगड उचलून घेतो इच्छाशक्तीमुळे. तुम्हाला एक सांगतो, मला काही वर्षांपूर्वी एक फोन आलेला कल्याणहून. मला वैवाहिक सुख नाही, माझा नवरा मला अतिशय छळ करतो, मारतो, हे ते. तर त्या एका अशाच मांत्रिकाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की तू 3 पौर्णिमा कुठल्या तरी विवाहित परपुरुषासोबत संबंध ठेव, म्हणजे तुझं वैवाहिक जीवन सुकर होईल. एक ओळ आहे, कधी सीता कधी होय कुंती. स्त्रियांच्या अशा भावूक होण्याचा हे असे गैरफायदा घेतात. तंत्र मंत्र करणी बाधा हे ते करण्यापेक्षा नामस्मरणासारखं फळ कुठेही नाही. सुनेनं तिच्या माहेरहून आंबट गोष्टी किंवा पापड लोणची या गोष्टी आणू नयेत. आधी रुखवंतामध्ये सगळं द्यायचे, लोणचं पापड कुरड्या. मग आपल्या आईबापांचे संसार का नाही बिघडलेत? आपला हा कॅमेरा लागला आहे, येस याला काच आहे. येस, आपल्या मोबाईलचाही कॅमेरा असतो, ती काचच असते. हे तर काहीतरी कृत्रिम रसायनं वापरून ते तयार केलेलं आहे, तर त्याचा फायदा होतो. तर आपण ही आपल्या खाणीतनं निघालेली रत्न, याचा का फायदा होणार नाही? मराठीत आपण लसण्या म्हणतो आणि आपल्या प्राकृत मराठीमध्ये त्याला मांजर डोळा म्हटलं जातं. ओके. तर तुम्हाला सांगतो, तो अक्षरशः ते रत्न दिसायला मांजरीच्या डोळ्यासारखंच दिसतं. रात्री कधी मांजरीचे डोळे बघा तुम्ही घाबराल. तो लसण्या त्यासाठीच घातला जातो की कोणी आपल्याकडे बघितलं की तो घाबरला पाहिजे, म्हणजे आपल्याला कुठली कोणाची दृष्ट लागू नये. नक्कीच रत्न जी आहेत ती फायदा करतात, पण परत मी सांगेल, खूप रत्न वापरायची नाही. प्रत्येक शास्त्राला मर्यादा आहेत, तशाच ज्योतिषशास्त्राला सुद्धा मर्यादा आहेत. लोकांनी ज्योतिषशास्त्राचा आधार घ्यावा, आहारी जाऊ नये. नमस्कार, मी स्नेहा गावकर. मज्जा पिंक आज आपल्यासमोर एक असा विषय घेऊन आलाय ज्याचा दैनंदिन आयुष्यावर नेहमीच परिणाम होतो. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहे एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी केवळ ग्रहांच्या हालचालींवरून भविष्याचा वेध घेतला नाही, तर समाजाला ज्योतिषशास्त्राकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिला. गेली अनेक वर्ष अचूक मांडणी, अभ्यासू वृत्तीनं जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य करणारे प्रख्यात ज्योतिष वास्तुशास्त्रज्ञ वासुदेव सत्रे सर आज आपल्याबरोबर आहेत. नमस्कार सर, मज्जा पिंकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. थोडक्यात सरांबद्दल सांगायचं झालं तर वयाच्या 16व्या वर्षी आळंदी येथे श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांचे गुरुकुलात यजुर्वेद व वास्तुशास्त्र अध्ययनास आरंभ, तसेच सोबतच बालपणापासून आजोबा व वडिलांचे वेळोवेळी ज्योतिषविद्येचे मार्गदर्शन. वयाच्या 21व्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष व श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद व वास्तुशास्त्राचे शिक्षण संपूर्ण केले. गेली 20 वर्षे पुणे येथे ज्योतिष वास्तुशास्त्राचे यथायोग्य व प्रामाणिक अविरत मार्गदर्शनाचे कार्य ते करत आले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिष वास्तुशास्त्र आणि वेद या क्षेत्रात वासुदेव सत्रे यांची ही 10वी पिढी आहे. गेल्या 20 वर्षांपासून भारतात आणि भारताबाहेर अनेक देशात मार्गदर्शनाचं अविरत कार्य ते करत आले आहेत. सरांचं हे मार्गदर्शन अनेकांसाठी आयुष्याची नवी दिशा देणारे ठरलंय. आज आपण त्यांच्याबरोबर मंगल परिणय या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. माझा सगळ्यात पहिला प्रश्न हाच असेल की मंगल विवाह म्हणजे नेमकं काय आणि तो कसा असावा? सगळ्यात आधी मी हे सांगेल की मंडपम मधुपर्कंच लाजा होमम तथैवच यावत कन्या नवा मांगे तावत कन्या कुमारिका. की परिणय म्हणजेच लग्न. परिणय हा संस्कृत शब्द आहे. तर मंडपम की लग्नाचा मंडप असावा. मधुपर्क म्हणून एक विधी आहे. लाजा होम, जो आपण लह्यांचा होम करतो ना सप्तपदी झाल्यानंतर, लाजा होमम तथैवच यावत कन्या नवा मांगे. आपण विठ्ठलाच्या आरतीत ऐकलंय ना की वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. तर हे सगळं झाल्यानंतरच ती कन्या त्या नवऱ्याच्या वामांगी म्हणजे डावीकडे येते. हे विधी सगळे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती कुमारिकाच असते. तर हे सगळे विधी होणं महत्त्वाचं आहे. हे झालं आपलं होणारं धार्मिक विधीनुसार होणारं लग्न. आता मंगल परिणय जो म्हणतो तो इतका खोल विषय आहे की तो कसा असावा. काय असतं की दोघांचीही बौद्धिक, मानसिक, शारीरिक ही पात्रता जर मॅच होत असेल, आणि त्यातल्या त्यात मी म्हणेल की
बौद्धिक आणि वैचारिक पात्रता ही मॅच व्हायला हवी. बाकी याच्यात तरी कधीतरी लोक कॉम्प्रोमाइज करून घेतात, पण बौद्धिक आणि वैचारिक पात्रता जर मॅच होत नसेल ना, तर अशांचा विवाहच तो मंगलपरिणय होऊच शकणार नाही. कितीही आर्थिक सुबत्तता असू द्या किंवा कितीही शिक्षण दोघांनी केलेलं असू द्या. तर सगळ्यात महत्त्वाचे की दोघांची बौद्धिक आणि वैचारिक पात्रता जी आहे ती मॅच व्हायला हवी, आणि ती होते की नाही ते आपल्याला दोघांच्याही पत्रिकेवरनं कळतं. त्यामुळे तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यायचा आणि त्यातनं पत्रिका जुळवून आपला विवाह जो आहे तो मंगल करून घ्यायचा. पण सर सपोज जोडीदार आहे आणि त्यात एखाद्याला मंगळ वगैरे असतो, बरेचदा असं होतं की मंगळ आहे, तर मग असंच ठरलं जातं की सुखात बाधा येणार. काय केलं आहे लोकांनी, मंगळ किंवा शनी मंगळ या युतीला किंवा नुसता मंगळाला इतकं मोठं विलन करून टाकलं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. खरं तर साधारण 15-1 वर्षापूर्वीची म्हणजे गोष्ट आहे पुण्यातली. पुण्यामधला एक व्यक्ती, त्याचा आईस्क्रीमचा उद्योग होता आणि काही कारणास्तव, आता आईस्क्रीम कसं आहे हा सिजनेबल उद्योग आहे, काही कारणास्तव मंदी आली, पण त्याच्या त्याला पत्रिकेचा थोडासा अभ्यास काहीतरी तात्पुरतं वाचलेलं आणि हे जे सगळं, मी म्हणेन की काही तज्ज्ञ नाही पण अर्धवट शिक्षण घेतलेल्या ज्योतिषाने तर शनी मंगळाचं विलन करून टाकलं की शनी मंगळामुळे वैवाहिक सुखात अभाव असतो आणि वैवाहिक सुखात अभाव असला की तुम्हाला तुमचा उद्योग, व्यापार, नोकरीत पण यश मिळणार नाही. तर त्या व्यक्तीनं आपल्या पत्रिकेत शनी मंगळ आहे आणि आपण कधीच यशस्वी होऊ शकणार नाही, हे एवढी फक्त एक तात्पुरती थातूरमातूर माहिती होती. त्या माहितीवर त्याने काय केलं की आपल्या दोन्ही मुलांना मारून, पत्नीला मारून स्वतः आत्महत्या केली. इतका हा विपर्यास या शनी मंगळाचा झाला आहे. त्यामुळे काय, एकतर माहिती असेल ना तर ती पूर्ण माहिती द्यावी, स्वल्प माहिती देऊ नये. परत मी तुमच्या मूळ प्रश्नावर येतो की म्हणजे मुलगा आणि मुलगी यापैकी दोघांपैकी एकाला मंगळ असेल आणि एकाला मंगळ नसेल तरीसुद्धा विवाह करता येतो. त्यात काय आहे की दोघांपैकी एकाच्या केंद्रात शनी असावा. आणि बरेचसे लोक मला म्हणतात फोन करून की माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला सौम्य मंगळ आहे, किंवा माझ्या मुलीला सौम्य मंगळ आहे आणि आम्हाला जे स्थळ आलं आहे त्या मुलाला कडक मंगळ आहे. आता ही डिग्री कशी ठरवतात हे मलाही अजून कळलेलं नाही. मी एवढं ज्योतिष शिकलो, आता एवढा अनुभव आहे. सौम्य मंगळ, कडक मंगळ, त्या बाबतीत म्हणजे मंगळ असलेल्या मुली तर कितीतरी आतापर्यंत अविवाहित आहे ह्या चुकीच्या मार्केटिंगमुळे. केंद्रात शनी असेल ना तर अगदी दोघांचं कुठलीही पूजा, कुठलाही उपाय न करता बिनधास्त त्यांनी विवाह करावा. आणि आता एखाद्याच्या पत्रिकेत मंगळ आहे आणि केंद्रात शनी नाही पण बाकी पत्रिका पूर्ण जुळते आहे, तर त्यावेळेस त्या मुलीचं काय, एक मंगळदोष शांती करावी आणि उजव्या हाताच्या अनामिकेत एक 3-3.5 कॅरेटचं पोवळं पंचधातूत किंवा सोन्यात धारण करावं आणि विवाह करावं. त्याला काहीही हरकत नाही. सांगायचं झालं तर माझ्या पत्नीला मंगळ आहे, मला मंगळ नाही. आता लग्नाला 13 वर्ष झालीत. आता अजून वाट पाहतो आहे इतरांनी पसरवलेल्या माहितीनुसार की मंगळाचे खरंच दुष्परिणाम होतात का, असं काही नाही. काय असतं की त्याची जी समीकरणं आहेत ना पत्रिकेतल्या ग्रहयोगांची, ती जाणून घेतली पाहिजे. चुकीचं असं मार्गदर्शन करायला नको. त्यामुळे काय होतं, खूप लोकांची लग्न, काही जण तर अविवाहितच तसे मुंजोबा म्हणून राहिलेले आहेत. हो, बरेचदा मंगळ आहे असं म्हटल्यावर म्हणजे ती पत्रिका पुढे जातच नाही. हां, आणि त्यातल्या त्यात गावाकडली लोक तर म्हणजे मुलीला मंगळ विशेष, मुलाचा मंगळ काही नाही. मुलाचा मंगळ तो मंगळ आणि मुलीचा म्हणजे ती कडक लक्ष्मी, असं काही नसतं. आणि मंगळ आहे ना तो एक तर मंगळ असतो किंवा नसतो, सौम्य, मध्यम, कडक असा काहीही नसतो. तर लोकांनी काय केलं आहे की कडक मंगळ, मध्यम मंगळ, सौम्य मंगळ. ते आता कसं झालं, ते पु ल देशपांडेंनी सांगितल्याप्रमाणे की भामटा तो भामटाच, पण त्याला पुणेरी भामटा हे विशेषण लागलं ना की त्यात काहीतरी विशेष येतं की पुणेरी भामटा. म्हणून तसंच ते मंगळासारखं केलं आहे की कडक मंगळ, मध्यम मंगळ, सौम्य मंगळ असं काही नसतं. मंगळ असतो किंवा नसतो. आता एखाद्याला मंगळ असेल ना तर मंगळ हा युद्धाचा कारक आहे. फक्त काय की मंगळ असेल ती व्यक्ती काय असते की थोडीशी अग्रेसिव्ह किंवा पटकन, चला लगेच करू, म्हणजे एखादी गोष्ट ठरली चला लगेच करू. आणि त्यांचा शरीरावर थोडं रक्ताचे विकार, कारण मंगळाचा प्रभाव जो असतो आपल्या शरीरामध्ये, रक्त म्हणजे त्यामध्ये सगळं आलं, BP आलं, शुगर आलं किंवा रक्तदोष आले. तर त्यामुळे अशा लोकांनी, मंगळ असलेल्या लोकांनी रक्ताविषयीच्या ज्या काही आहे योग्य तपासण्या करून घ्यावा, किंवा काही थोडंफार काही आरोग्यात काही जाणवलं तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. बाकी मंगळाचं असं विशेष काही बाऊ करण्याची गरज नाही. येस, सध्या आजकालच्या तरुण पिढीत असं मी म्हणेन की घटस्फोटाचं प्रमाण बरंच वाढलंय. सो पत्रिका बघून सुद्धा घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय. म्हणजे आता म्हणायला गेलं तर 36 गुणपैकी 30 गुण जुळालेत, पण तरी सुद्धा त्यांचा घटस्फोट होतोय. तर यावर काय सांगाल तुम्ही? सगळ्यात आधी हे सांगेल की 36 पैकी 36ही जुळले किंवा 35ही जुळले किंवा 25ही जुळले, 18 हे मेरिट सांगितलं आहे त्यात, तर त्याचा काही परिणाम नसतो गुणांचा. दोघांच्याही पत्रिका ज्या आहेत ना त्या वैयक्तिक बघाव्यात की दोघांच्या पत्रिकेमध्ये काय दोष आहेत,
जसं आत्ता मी सुरुवातीलाच बोललो ना, मंगल परिणय होण्यासाठी की बौद्धिक पातळी बौद्धिक आणि- काय असतं. कधी कधी तुम्हाला मी एक सांगतो की म्हणजे मुलगी उच्च शिक्षित असते, मुलगा कमी शिकलेला असतो, तरी पण मुलाची बौद्धिक पातळी मुलीपेक्षा उंचावलेली असते. हे आपल्याला पत्रिकेतनं कळतं. त्यावेळेस तो अपेक्षा करेल त्या मुलीकडनं, तर ती चुकीची. ती फक्त शिकलेली आहे, ती सुशिक्षित आहे, सुसंस्कृत नाही. तर अशा वेळेस घटस्फोट होणारच. तर नुसतं गुणांवर अवलंबून नाही. मी कितीतरी लग्न अशी जुळवली आहेत की त्यातल्या त्यात विशेष म्हणजे काही काही तर प्रेमविवाह, लव्ह मॅरेज, की त्यात मी स्वतः साक्षीदार म्हणून सहीसुद्धा केली आहे की 5 आणि 7 गुण जुळत आहेत आणि त्यांची लग्न लावली आणि आता गुण्यागोविंदाने छान संपत्ती झाली, मुलं झालीत, व्यवस्थित जगतायत. आता त्यांच्या मुलांच्याही पत्रिका पाहतोय मी. तर त्यामुळे वैयक्तिक दोघांच्या पत्रिका बघून घ्यावं, फक्त गुणांवर विश्वास ठेवायला नको. दोघांच्या वैयक्तिक पत्रिकेत काही गुणदोष असतील तर ती दोषमुक्त करून घ्यावी आणि नंतर विवाह करावा. अनेकदा काय होतं की जसं तुम्ही आता बोललात की 25-30 गुण जुळतात, पण दोघांच्या वैयक्तिक पत्रिका नाही जुळत तर अशा वेळेस लग्न करणं चुकीचं आहे. अशा वेळेस मी सरळ कोणी असेल कितीही त्यांचं सूत जुळलेलं आहे तर मी नाही म्हणेन. आता जसं की सांगितलं की पत्रिका नाहीच जुळत आहे, मग त्यांनी नाही करावं. पण जर त्यांनी जाऊन केलं आणि नंतर काही त्यांचं चांगलं पण झालं आणि पण ज्यांचं काही वाईट झालं, मग त्यांना काय सांगाल तर त्यावेळेला? त्यांनी आता मी काय बोललो की नाही म्हटल्यावर एकदा तुम्ही परत करत असाल, बरोबर. काय होतं की जो मिठाई दुकानदार आहे ना, त्यांनी थोडी जरी साखर काढली की त्याला लगेच शुगर वाढते त्याची. सर्वसामान्यांची त्या प्रमाणात वाढत नाही. तर तसंच आहे की तुम्ही सांगितल्यावरही जर तुम्ही असं पळून जाऊन करत असाल तर मग त्याला काही हेच नाही, आधारच नाही. त्याला आम्ही कसं काय जबाबदार राहणार आहोत. तर प्रेमविवाह जो केला ना, तर त्यानंतर काही काळाने काही अडचणी यायला लागल्या. आता त्यात प्रेमविवाहाबद्दल एक हिंदीमध्ये एक खूप छान म्हण आहे की सास तीरथ सासू तीरथ आधा तीरथ साला साली, माँ बाप तो नदी नाले सब तीरथ घरवाली. ही तीर्थ म्हणजे तीर्थ आपण म्हणतो ना, तीर्थक्षेत्र, की सगळ्या प्रकार पूर्ण या भारतातले सगळे तीर्थक्षेत्र म्हणजे घरवाली बायको. आलं का लक्षात. पण काय कालांतराने प्रेमपात्र जे आहे ते बदलत राहतं. की पळून जाऊन लग्न केलं सुरुवातीला, म्हणजे बायकोला थोडी ठेच लागली की लगेच बँडेज लावून देईल, थोडा ताप आला की लगेच डॉक्टरांकडे घेऊन जाईल. पण नंतर काय होतं, संतती. आता त्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो की संतती. आता संततीत अडचणी येतात. पण लग्न तर आपण न पत्रिका न दाखवता केलं, तर अशा वेळेस गुणमिलन वगैरे काही करायला नको. दोघांची वैयक्तिक पत्रिका बघायची, त्यात काय काय दोष आहे व्यक्ती म्हणून पत्रिका बघायची आणि त्यात काय काय दोष आहेत ते तज्ज्ञ ज्योतिषांना दाखवून सल्ला घ्यायचा आणि त्या पत्रिकेतले जे दोष आहेत त्या दोषांचे उपाय करायचे आणि आपलं जीवन जे आहे ते म्हणजे काही प्रमाणात मी म्हणेन कृत्रिमरित्या सुखकर करून घ्यायचं. आता संततीचा विषय आलाच आहे म्हणून विचारते की गुणबिलन किंवा पत्रिका दाखवणं यानं संतती होण्यावर काही परिणाम होतो का? गुणमिलनाचा संबंधच नाही. मी तुम्हाला आत्ता बोललो ना की आत्ता काय बोललो, 5 आणि 7 गुण जुळणाऱ्यांना देखील मी सांगितलंय की तुम्ही विवाह करा, मी स्वतः साक्षीदार राहतो. सुखाचा संसार होईल. हो, पण पत्रिका ज्या आहेत आता संततीसाठी पत्रिकेतलं पंचमस्थान महत्त्वाचं आहे. दोघांपैकी त्याचं किंवा तिचं पंचमस्थान काही अशुभ ग्रहांनी युक्त आहे का किंवा दूषित आहे का, किंवा सोबत दोघांच्या पत्रिकेमध्ये शुक्र कसा आहे आणि सूर्य कसा आहे. जसं आता मी परत थोड्या वेळापूर्वी मंगळाचं बोललो, मंगळ कसा आहे, म्हणजे मंगळ दोष असणारा मंगळ नाही, पत्रिकेत मंगळ पण काही मंगळ राहू वगैरे आहे का किंवा नीच ग्रहांनी युक्त आहे का. कारण मंगळाचा परिणाम रक्ताशी, रक्तदोषाचा संबंध शरीराशी, संततीशी, सगळीकडे ते सगळे इंटरकनेक्ट आहे. तर त्यामुळे संततीसाठी म्हणून जर आपण पत्रिका बघून घेतली आणि सोबतच तज्ज्ञ डॉक्टरांच्या पत्रिकेतनं कळतं की बाबा कुठल्या प्रकारचा आजार असू शकतो म्हणजे पर्टिक्युलर संततीसाठीच, की काय अभाव असू शकतो यांच्या पत्रिकेनुसार आरोग्यामध्ये, त्यानुसार सोबत जोडीला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला. कुठलीही अडचण असेल ना, कुठलीही अडचण, अगदीच रस्त्याने जाताना गाडी जरी पंक्चर झाली तर त्याला फक्त आणि फक्त 3 प्रकारे उपाय असतात: आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक. आधिदैविक म्हणजे काय, की आपण आता रस्त्याने जातोय, गाडी पंक्चर झाली तर आपण काय म्हणतो, अरे रामा गाडी पंक्चर झाली, हे झालं आधिदैविक. मग झालं आधिभौतिक. आधिभौतिक म्हणजे काय, की जवळपास पंक्चर सुधारवणारा कोण आहे तो बघा, लवकरात लवकर कोण अवेलेबल होईल, चांगला व्यवस्थित पंक्चर कोण रिपेअर करेल, चाक व्यवस्थित लावून देईल, हे झाले व्यावहारिक प्रयत्न आधिभौतिक. आणि तिसरं म्हणजे आध्यात्मिक, की तो पंक्चरवाला आला आहे, पंक्चर बनवतोय, अशा वेळेस आपण काहीतरी देवाची उपासना करणे आणि लवकरात लवकर तो पंक्चर रिपेअर होऊन आपण आपल्या पुढल्या प्रवासाला निघून जाणे. तर कुठलीही अडचण असेल तर संतती होत नाही. आधिदैविक काहीतरी आपण व्रतवैकल्य करावी, आधिभौतिक तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, आध्यात्मिक तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यावा, आवश्यक ते उपाय जे आहेत ते करून घ्यावे आणि आपलं बाळाचं स्वप्न पूर्ण करावं. करिअरच्या मागे धावतात कपल्स, जोडीदार, मग यात कुठेतरी असा विचार केला जातो की आत्ता संतती नको,
असा विचारही बहुतेकदा करतात. आणि मग वेळ निघून गेल्यानंतर आठवतं की अरे आपल्याला आता मूल हवं होतं, पण बरेचसे प्रॉब्लेम्स होतात. सो असे प्रॉब्लेम्स आल्यानंतर पुन्हा मग आपण येतो पत्रिकांकडे, की आपण पत्रिका दाखवून बघूया किंवा एखाद्या ज्योतिषाला विचारून बघूया. त्यावेळी आता समजा एखाद्याचं 40च्या पुढचं कपल आहे, त्यांना उशिराच आलेलं शहाणपण आपण म्हणू शकतो हां, यात. हां. आणि आजकाल काय झालंय की म्हणजे समाजावेगळं केलं ना की ते लोकांना काहीतरी अप्रूप वाटतं आणि ते कॉपी करायला लागतात लगेच. खरं. लक्षात आलं का? आता त्याचं तुम्हाला एक उदाहरण देईल, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की तुम्ही ऐकलं असेल की गावी अंगात एखाद्या बाईच्या देवी येते, कुणाच्या मारुती येतो, काही त्या देवाने एवढी फुरसत नाही की तुमच्या अंगात यायला. काय होतं की ते त्यांचं इतकं त्या देवाप्रती जी श्रद्धा आणि हे व्हायला लागतं ना, तर त्यामुळे त्या देवाबद्दलचं सगळं वाचलेलं असतं. काय की हनुमानाने गदा उचलली, एवढा मोठा दगड उचलला. तर इच्छाशक्ती म्हणतात ना, इच्छाशक्ती काही करू शकते माणूस. म्हणून तो एखादा असा सडपातळ माणूससुद्धा तो न उचलणारा दगड उचलून घेतो इच्छाशक्तीमुळे. तसंच समाजात लोक अनेक जण बघा की ह्या हिरो हिरोईन्सचे फॅन्स असतात ना, ते तसे कपडे घालतात ना, तसेच हे कपडे घालतात. तशी हेअरस्टाईल, हे पण तशीच हेअरस्टाईल करतात. तसं काय आहे की त्यांच्या अंगात तो आलेला असतो, हिरो आलेला असतो. बरोबर. तर तसंच आजकाल काय काय बरेचसे जण काय म्हणतात की नो चाइल्ड मॅरेज. काय माझ्या संपर्कात माझे एक मित्र आहे, त्यांनी घरी कुत्रं पाळलं आहे आणि मला म्हणतात की नाही आम्हाला मुलबाळ नको, हे कुत्रंच आमचा मुलगा आहे, हाच आमचा मुलगा आहे. त्यांना अनेकदा विनोदाने म्हणतो की आता मुलाचं लग्न कधी करणार आहे, सून कधी आणणार आहे. आलं का लक्षात? गमतीचा भाग. हां, तर नाही हे पण खूप लोकांनी आचरणात आणायला सुरुवात केली. पण शेवटी काय असतं की आपण जे म्हणतो ना की आपलं जे हे असतं आत्मावई पुत्र नामाची, पुत्र किंवा मुलगी हे आईवडिलांचा आत्मा असतो. बरोबर. शरीर वेगळं असतं पण तो आत्मा असतो. तर तो तुम्ही जीव कोणाला लावणार? आज दोघंच नवरा बायको आहेत 2 दिवस, काही दिवसानंतर दोघांचं हे होऊन जाईल, एकमेकांना असं होईल काही दिवसांनी तर म्हणतात की थोडा वेळ तू तिकडे बाजूच्या रूममध्ये जा, बरं तुझं थोबाड पाहून पण कंटाळा आला, किंवा ती त्याला म्हणेल की तू त्या रूममध्ये जा किंवा मी खाली बागेत जाते. पण कोणीतरी एक आधार म्हणून, शेवटी काय आहे माणसाला आपल्याला जगत असताना सगळंच पाहिजे. जसं प्रेमाचे 6 रस आहे ना, शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध. जसं पतीला पत्नीकडून आणि पत्नीला पतीकडून जे सुख मिळतं, तसंच आईवडिलांना सुद्धा हे 6 रस प्रेमाचे हवे असतात ना. बरोबर. तर त्यासाठी बाळ आवश्यक असतं. म्हणून आता नाही त्या गोष्टीला आपण फॅड म्हणून काहीतरी करायचं आणि नंतर चुकायचं. ठीक आहे, असो. आता तुमच्या प्रश्नावर येतो की तुम्ही जो प्रश्न विचारलात ना, की बाबा साधारणतः एक 40शी नंतर उशिरा आलेलं शहाणपण. तर अशा वेळेस त्यांनी परत, मी आता तेच म्हणेल की परत पत्रिका दाखवावी. पत्रिकेत काय दोष आहे, पंचमस्थान कसं आहे, अर्थात तज्ज्ञ ज्योतिषांना. मी हे म्हणत नाही मलाच दाखवा, कोणी तज्ज्ञ ज्योतिषी जे असतील त्यांना दाखवा आणि त्याचं जो आपल्या ह्याच्यात काय दोष आहेत त्याचं निराकरण करून घ्या. आणि झालेत ना अनेकांना 50शीत पण मुलं बाळं झाली आहेत. पण शक्यतोवर म्हणजे प्रयत्न असा ठेवा की शहाणपण हे लवकरच आलेलं बरं. बरेचदा काय होतं सर, लग्नाचं वय पण उलटून गेलेलं असतं. खूप लोक करिअर करूया, थोड्या वर्षांनी लग्न करूया असं बोलतात. आणि मग अशा वेळेला पत्रिकेचा काही दोष असतो का? नक्कीच. हो. अनेकदा आपण बघतो ना काही मुलं किंवा काही मुली, मला लग्नच करायचं नाही. हो, असं बरेचदा बोललं जातं. काय पत्रिकेमध्ये जे स्त्री दोष, पितृदोष किंवा मुंजाचा दोष असतात ना, हे दोष काय करतात, तुमच्या आयुष्यातले जे महत्त्वाचे इव्हेंट असतात ना त्यावरच आघात घालतात. एक तर शिक्षणावर, पण शिक्षण पूर्ण झालं तर करिअर होऊ देत नाही. शिक्षण करिअर दोन्ही पूर्ण झालं तर आरोग्याच्या अडचणी. शिक्षणाची अडचण आली नाही, करिअरची पण नाही आली, आरोग्याची पण नाही आली, तर मग विवाहाच्या. त्यात अजून सांगेल की विवाहही झाला, मग पुढे ते घाला वैवाहिक आयुष्य. त्यात वैवाहिक आयुष्यामध्ये अनेक गोष्टी आल्या. अर्थात. कारण काय असतं की वैवाहिक आपण जो म्हणजे म्हणतो ना मृत्यू, तर फक्त शारीरिकच मृत्यू नसतो. मृत्यूचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये तुमचा वैवाहिक मृत्यू, घटस्फोट म्हणजे वैवाहिक मृत्यूच आहे. संतती न होणे हा पण वैवाहिक सुखाचा अभावच आहे. दोघांचं न पटणे हा पण वैवाहिक सुखाचा अभावच आहे. आर्थिक परिस्थिती म्हणजे अगदीच बेताची असणे किंवा आपण ज्या आपल्या क्षमतेनुसार काही वस्तू विकत घेऊ इच्छितो ते घेऊ शकत नाही आर्थिक परिस्थितीमुळे, ते पण वैवाहिक सुखाचाच अभाव आहे. आरोग्याच्या अडचणी दोघांपैकी एकाला कंटिन्यू, हा पण वैवाहिक सुखाचा अभावच आहे. बरोबर. तर हे दोष जे आहेत ना, हे असे महत्त्वाचे जे आपल्या आयुष्यातले प्रसंग असतात ना त्यावरच घालतात. त्यामुळे आपल्याला हे दोष आहे, त्याचं निरसन आहे असं काहीही नाही. निरसन आहे, अगदी सहज सोपं निरसन आहे. ते करून घ्यावं. बाकी त्याला म्हणजे उगीच त्याचा भाऊ करून की नाही मी आता विवाहच करणार नाही आणि नंतर मग काय होतं काही दिवसानंतर सगळे त्या मित्राचे किंवा मैत्रिणींचे लग्न झालेले असतात आणि नंतर हा किंवा ही बिचारी एकदम आयसोलेटेड होऊन जातात समाजापासून
आणि मग त्याचं रूपांतर पुढे नैराश्याचं रूपांतर पुढे आपण ऐकतोच काय काय करतात ते. त्याचं एक तर कुठेतरी कुठल्या नशेच्या आहारी जातात किंवा जीवाचं काहीतरी बरं वाईट करतात. पुढचा प्रश्न असा असेल की बरेच पॅरेंट्स असतात, त्यांचं असं म्हणणं असतं की पत्रिका दाखवूया तुझी, आपण तुझं लग्न जमत नाहीये. तर त्या मुलीची पण काहीतरी अपेक्षा असते. सपोज मी मुलीचं उदाहरण देते की मुलीची अपेक्षा असते की तिला या क्षेत्रातला अमुक अमुक क्षेत्रातलाच जोडीदार हवाय. तर ही पत्रिका पाहून खरंच कळतं का की या क्षेत्रातला जोडीदार मिळेल की नाही? अनुरूप मिळेल की नाही ते कळतं. ओके. की बाबा आता तू साधारण एखादी मुलगी आहे ती MBA झालेली आहे, ती इक्विलंट शिक्षण दुसऱ्या कुठल्या क्षेत्रातलं घेतलेलं ओके. किंवा तिच्या रूपानुसार की तिला साजेसा असा शोभेल असा, तिची जी आर्थिक परिस्थिती आहे त्यानुसार त्या आर्थिक परिस्थितीला शोभेल असा, हे कळतं. पण कोणी जर सांगत असेल की हां तुला IT क्षेत्रातला मिळेल किंवा तुला भाजी विकणारा मिळेल किंवा तुला कोणीतरी IAS अधिकारी मिळेल, तर हे असं काही प्रोव्हिजन ज्योतिषशास्त्रात नाही आहे असं कोणी जर सांगत असेल तर एकतर ते तुमचं मनोरंजन करतायत किंवा खरोखर कोणीतरी, हे कोण सांगू शकतं? अधिकारी जे संत आहेत, जसं आपण म्हणतो साईबाबा आहेत, स्वामी समर्थ आहेत, गजानन महाराज, अशांसारखे जे कोणी अधिकारी संत आहेत हे सांगू शकतील तुम्हाला. हे तर पूर्ण आयुष्याचा एक क्षणाक्षणाचा तुम्हाला लेखाजोखा देतील. पण असं कोणी ज्योतिषी तुम्हाला सांगू शकणार नाही की तुला या पर्टिक्युलर क्षेत्रातलाच मुलगा, किंवा त्या मुलालाही सांगू शकणार नाही की या क्षेत्रातली मुलगी मिळेल. हां, पण पत्रिकेवरून हे सांगता येतं किंवा तुझं करिअर काय आहे, तू काय करावं हे सांगता येतं. पण मुलगा किंवा नवरा किंवा बायको कोणत्या क्षेत्रातलं मिळेल हे सांगता येत नाही. पण बरेचदा असं ऐकलं जातं, म्हणजे ही एक प्रकारची फसवणूकच म्हणायला हवी. फसवणूक नाही. आता यात काय, आपण याला फसवणूक नाही म्हणता येणार. याला काय होतं की काही काही याच्यात आहे ना, क्लायंट्सची पण डिमांड असते. आलं का लक्षात? की ते म्हणजे त्या चालीरीती इतक्या रूढवल्या आहेत ना त्या मंगळासारख्या. मग कधी कधी त्यात काय होतं, ज्योतिषी त्यांच्या तात्पुरत्या समाधानासाठी सांगून देतात की हां बाबा तुमच्या मुलीला IT मधला मिळेल. आणि काय होतं की एकदा ते सांगितलं ना की आपण म्हणतो ना की हळू जा तू पडशील, म्हटलं की तू पडतोच. मग ते ITतलं सांगितलं ना की ते पालक काय करतात, मग ITकडेच शोध घेतात. आणि मग त्या नादात काय होतं की नाही ते गुरुजी आहेत, ज्योतिषी आहेत, प्रसिद्ध आहेत, त्यांनी सांगितलं ITतला, मग ITतलाच मिळेल. ITतलाच म्हणजे दुसरा चांगला असेल जो तिच्या ह्याच्यात, दुसरा कुठला चांगला असेल तोही सोडून देतात. एखादा IAS अधिकारी सोडून देतात, पण सांगा ITतला कुठला तरी कसा तरी करून ITतला त्याच्या गळ्यात बांधायचं. आणि नंतर मग काय त्या अडचणी येतात. शेवटी काय निसर्गाने काय म्हटलंय की तुला असं सांगता येत नाही, पण या ज्योतिषाने सांगितल्यामुळे काय होतं, पालकांच्या डोक्यात ते भरलं जातं की IT. बरेच जण ज्योतिषाला गुरु मानतात वगैरे. गुरु म्हणतात, कोणी देव म्हणतं, कोणी देवबाप्पा म्हणतं, कोणी सर म्हणतं, कोणी स्वामी म्हणतं. यावरूनच मी आता म्हणेन की महाराष्ट्रात तुम्ही आता आपण बघतोय की बऱ्याचशा बातम्या सतत आपल्या कानावर येत आहेत की एका ज्योतिषानं अघोरी किंवा काळा बाजार यासारख्या गोष्टी केल्यात आणि त्याच्यामुळे खूप जणांची फसवणूक झाली आहे, पैसे लुबाडले आहेत. सो यावर तुमचं मत काय सांगाल सर? एक तर हा प्रकार तर अगदी म्हणजे ऐकण्यासारखा पण नाही, पाहण्यासारखा पण नाही. गेले 4 दिवस झाले कुठलंही न्यूज चॅनल लावलं तर 2च बातम्या आहे. एक महाराष्ट्रातला घडलेला एक घृणास्पद प्रकार आणि आपलं अमेरिका इराण युद्ध. 2 सोडून तिसरी बातमी क्वचितच चवीला मिळाली, मिठासारखी तर मिळाली. एक सांगतो, जसं ज्योतिषशास्त्र आहे ना, जसे इतर शास्त्र आहे, वैद्यकीय शास्त्र आहे, विधिशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहे, तसं ज्योतिषसुद्धा एक शास्त्र आहे. आणि प्रत्येक शास्त्राला मर्यादा आहेत. मी स्वतः एक ज्योतिषी म्हणून मला दुसरं कुठलंही काही येत नाही. मी फक्त माझा उदरनिर्वाह जो चालतो ज्योतिष या शास्त्रामध्येच कन्सल्टिंग करून, आणि मी अतिशय जबाबदारीने सांगतो आहे की प्रत्येक शास्त्राला मर्यादा आहेत, तशाच ज्योतिषशास्त्राला सुद्धा मर्यादा आहेत. लोकांनी ज्योतिषशास्त्राचा आधार घ्यावा, आहारी जाऊ नये. असं असतं तर वैद्यकीय शास्त्र, डॉक्टर अमर झाले असते, वकील कधी तुरुंगात गेले नसते आणि आमच्या ज्योतिषाच्या आयुष्यात काहीही संकट आली नसती. बरोबर? गीत रामायणात म्हटलं आहे ना की दुःखमुक्त जगला का रे कुणी या जगात. असं कोणीच नाही की जो दुःखमुक्त जगला आहे, प्रत्येकाला दुःख आहे. तर ज्योतिषशास्त्राला सुद्धा मर्यादा आहेत. लोकांनी काय करावं, आधार घ्यावा, आहारी जाऊ नये. तुम्हाला एक सांगतो, मला काही वर्षांपूर्वी एक फोन आलेला कल्याणहून. म्हणजे सांगायला हरकत नाही, हे थोडंसं विचित्र आहे, पण काय म्हणतात त्याला, हे सांगितलं नाही तर लोकांचं तेवढं जागृत होणार नाहीत लोक. त्या स्त्रीने मला काय बोललात की म्हणे मी एका असं मांत्रिकाकडे, जसं तुम्ही आत्ता बोललात ना, सेम रिझेम्बलन्स, आणि
मला वैवाहिक सुख नाही, माझा नवरा मला अतिशय छळ करतो, मारतो, हे ते. तर त्या एका अशाच मांत्रिकाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की तू 3 पौर्णिमा कुठल्या तरी विवाहित परपुरुषासोबत संबंध ठेव, म्हणजे तुझं वैवाहिक जीवन सुकर होईल. आता जे आपण ऐकतोय महाराष्ट्रात तशातलाच हा प्रकार. मी त्यांना म्हटलं, ताई असं काहीही नसतं, हा उपायच नाही आणि ज्योतिषशास्त्रात हे नाही आणि तुम्ही वाममार्गाला जाऊ नका. तंत्रमंत्र म्हणजे काय क्षणिक सुख आहे आणि काही यात सत्यता नसते. उपासनेमध्ये जे आहे ना तथ्य, ते या याच्यात नाही आहे. त्या बाईने मला काय म्हणावं होतं ताईंने की असं काही नाही आहे, तुमच्याकडे तसं काही व्यवस्था असेल तर मला सांगा, फालतू अक्कल शिकवू नका. काय पण तंत्रमंत्राचं. आणि त्यांनी फोन कट केला. म्हणजे किती हे लोक म्हणतो आपण हिप्नोटाईज जे करतात ना बोलण्याच्या नादात. आणि काय असतं, स्त्री जी आहे ना, शुक्रतारामधलं गाणं आहे, स्त्री ही बंदिनी. स्त्रिया या खूप भावूक असतात. काय जसं स्त्रियांमध्ये जशी एक ईर्ष्या पण असते, स्त्रीला तो पण एक श्राप आहे ईर्ष्या. त्या सख्या बहिणीसोबत सुद्धा ईर्ष्या करतात, आईसोबत पण ईर्ष्या करतात मोठ्या झाले. मग एक ओळ आहे, कधी सीता कधी होय कुंती, बरोबर. तर त्या भावूक होतात. तर त्या स्त्रियांच्या अशा भावूक होण्याचा हे असे गैरफायदा घेतात. मी यापेक्षा म्हणेल तंत्र मंत्र करणी बाधा हे ते करण्यापेक्षा नामस्मरणासारखं फळ कुठेही नाही. तर तितकं छान म्हटलं आहे ना आपल्या याच्यात. एक श्लोक आहे की सदा देता घेता उठत बसता कार्य करिता, घरी दारी शय्येवरी बसुनी वृथाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. तुम्ही घरात असा, बाहेर असा, काय शय्येवर म्हणजे बेडवर झोपलेले असा, सोफ्यावर लोळलेले असा, कुठेही असा, समस्तांची चिंता त्यजुनी भगवत चिंतन करी. सगळ्यांची चिंता सोडून आपलं भगवत देवाचं चिंतन करायचं. सध्या सोशल मीडिया इतकं प्रभावी माध्यम झालंय आणि इंस्टाग्रामवर बरेच रील येतात. बरेचदा मी असं पण ऐकलंय की नवऱ्याला शुक्रवारी दारू पाजा, ज्याने त्या नवऱ्याचा शुक्र प्रसन्न होईल किंवा बौद्धिक शांतता मिळेल, असं अरे याला काही आधार नाही आहे, अजिबात नाही. हा सगळा भंपकपणा आहे. मग आम्ही बोललो ना की नो चाइल्ड मॅरेज, तसं ज्यांना काहीतरी हे वेगळं काहीतरी सांगितलं ना की हा ज्योतिषी चांगला. अनेक जण आता काही रील्स तर अशा येतात की हां तुम्हाला दारू प्यायची आहे ना, मग तुम्ही ही नाही, ह्या प्रकारची नाही, या प्रकारची प्या. आणि तुम्ही काय करा, त्यात काही लवंग टाका, दालचिनी टाका, गरम पाणी टाका, म्हणजे ती दारू बाधणार नाही. पण असं थोडी असतं की ती दारू बाधणार नाही. शेवटी तर अल्कोहोल आहे, ते केमिकल आहे, ते तुमच्या शरीरामध्ये परिणाम होणारा तो करेलच. आणि शुक्रवारी दारून शनिवारी ठीक आहे, शुक्र हा म्हणजे दैत्यांचा देव आहे, मान्य आहे. पण दैत्यांचा देव आहे म्हणून त्याचंच त्यांनी हे लावलं, दैत्याला प्रसन्न करायसाठी मग काय तर तुम्ही दारू पाजा, बरोबर. आज तुमच्या घरी चोर आला, तो दैत्यच आहे, तर त्यांनी चोरी करू नये म्हणून तुम्ही त्याला दारू पाजाल आणि तो ऐकेल का तुमचं? किंवा कोणी एखादं तुम्हाला बंदूक घेऊन गोळी मारायला आला, तो दैत्यच आहे, तर त्याला म्हणजे तुम्ही दारू पाजलीत तो तुम्हाला गोळी मारणं थांबवेल का? तो त्याचं काम करेलच. उलटं तर दारू पाजली तर 1ऐवजी 2 गोळ्या मारेल, बरोबर. तर त्या शुक्राला तुम्ही अशा अघोरी कृत्याने जर प्रसन्न कराल तर शुक्र काय करतो, तुम्हाला भौतिक सुख देतो. गाडी, वाहन, लक्झरी, शॉपिंग, हे सगळं. तर त्यासाठी म्हणून नवऱ्याला दारू पाजा. त्यात तिचं काय, त्या बाईला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, की तू काय कर बाई, की तुझ्या नवऱ्याला दारू पास, दारू पिऊन चढली त्याला की म्हणजे त्याच्याकडनं तुला शॉपिंगसाठी किती पैसे काढून घेता येतील, हा तिच्या मागे उद्देश असावा. त्यामुळे असं काही शुक्रवारी दारू पाजली की शुक्र प्रसन्न होतो. शनिवारी काय करायचं, शनिवारी नवऱ्याला दारू पाहिजे, शनी प्रसन्न करायचा. रविवारी सूर्य प्रसन्न करायसाठी परत नवऱ्या, 7ही दिवस नवऱ्याला दारू पाजून असं पूर्ण मंगळवारी काय तर मंगळाला, बरोबर. असं दारू पाजून नवऱ्याला बेवडं करायचं आणि पैसे काढत राहायचे आणि शॉपिंग करायचं. भंबाकपणा आहे, त्याला काही अर्थ पण नाही. बरेच असं असं पण रील व्हायरल होतं की सुनेनं तिच्या माहेरहून आंबट गोष्टी किंवा पापड, लोणची या गोष्टी आणू नयेत, ज्याच्याने तिच्या सासरी आंबटपणा अधिक असतो. हे योग्यच नाही. याला कुठलं असं पण मेजरमेंट बरेच स्केल जण नाही. फॉलो करतात सर. करतात ना, करायला काय, त्याला काय. मंदिरापेक्षा दारू दुकानात जास्त गर्दी असते, बरोबर. पानटपरीवर जास्त गर्दी असते. जो मंदिरामध्ये 1 रुपये टाकत नाही तो त्यांनी लॉकडाऊनमध्ये 100 रुपयाची दारू 500ला विकत घेतली आहे, बरोबर. तर वाईट जे असतं तिथेच जास्त, आपण काय घाणीवरच माशा जास्त बसतात, बरोबर. तर असं काही नसतं हो. तुम्ही बघा आधीची लग्न, मी तुम्हाला सांगतो, माझ्या आईला तिच्या लग्नात मिळालेलं लिंबाचं लोणचं आत्ता 2024मध्ये संपलं आमच्या घरी. आधी रुखवंतामध्ये सगळं द्यायचे, लोणचं, पापड, कुरड्या. मग आपल्या आईबापांचे संसार का नाही बिघडलेत, बरोबर की नाही.
किती चुकीचं आहे. जावई जर का बायकोच्या घरी गेला सासरी, तर तिथे मग कधी सासू जेवणात लोणचं वाढू नाही का ती, नाही? तो आंबट खाल्ला तर हा आंबट करेल, आपल्या मुलीसोबत काहीतरी संसारात आंबूसपणा आणेल. काय होतं माहिती आहे का, अर्धा अधिक वेळ ना हे लोकांनी असं मिसगाईड केलं आहे ना, त्याची उत्तरं देण्यातच जातात. करेक्ट. आतापर्यंत जे तुम्ही 3-4 प्रश्न या सगळ्या सोशल मीडियाला अनुसरून विचारलेत, हे असं जर का लोकांना मिसगाईड नसतं केलं तर आपले 4 प्रश्न अधिक होऊन लोकांना अजून आपण लोकांचं प्रबोधन करू शकलो असतो. गुप्तरोगांच्या याच्यावरही असे डॉक्टर आले आहेत आणि इतकं विचित्र बोलतात, तर त्यात जे चांगले डॉक्टर आहेत त्यातले गायनेकोलॉजिस्ट वगैरे, तर त्यांचं मरण होत आहे. तर तिथे पेशंट गेले की ते पहिले तर तपासण्याआधी आम्ही असं ऐकलं होतं, तर यात काय तथ्य आणि त्यात काय तथ्य आहे. बरोबर. माझा एक मित्र आहे, त्याने मला मध्यंतरी खूप छान मेसेज पाठवला. सर्जन आहे तो. तर त्याने त्यात लिहिलं होतं की गुगल करून प्रश्न विचारला फोनवर किंवा प्रत्यक्ष माझ्या OPDमध्ये आल्यावर तर ₹1000 फी. याचं त्याचं ऐकून विचारलं तर ₹500 फी आणि डायरेक्ट माझ्याकडे आलात तर ₹300 फी. ग्रेट. तेवढंच तुम्ही डोकं खाल तर मग तेवढे पैसे घेऊत ना. त्यामुळे असलं लोणचं आणि तिला काय आणायचं आण. बरोबर. करेक्ट. हां, फक्त तिकडलं दुखणं आणू नको. तिकडलं भावाचं आणि आपलं भाऊजाईचं काय चाललं आहे ते तिथलं तिथे ऐक, एन्जॉय करतो, थोडासा आसुरी आनंद घे आणि माहेरी घरात आली पाय ठेवला की ते विसरून जायचं. येस. माहेर आणि सासरचा टॉपिक सुरू आहे म्हणून विचारते की बरेचदा असं पण बोललं जातं की जशी आपण सुनेची पत्रिका बघतो तशी सुनेची आणि सासूची पत्रिका जुळते का हे बघितलं पाहिजे, असं बरेचदा बोललं जातं. आणि बरीच लोक म्हणजे गावाकडे सून आणि सासूची पत्रिका पण जुळवून बघतात नवऱ्या. गावाकडे नाही, हे शहरातले हे 150 लोक आहेत. संसार त्या मुलीला आणि त्या मुलाला करायचा आहे की काय, बरोबर आहे की नाही? येस. कित्येक मुलींना तर मी तुम्हाला एक सांगू का, म्हणजे आता याला अदरवाईज घ्यायला नको, समजावं म्हणून सांगतोय. त्या मुलीला समजावं म्हणून. ती काय म्हणते की सासू असा त्रास देते, तसा त्रास देते. अशा वेळेस मी म्हणतो तुझ्या सासूचं वय आता 67-68, अजून तुला किती वर्ष सहन करायचं आहे? 5-7-8 वर्षच सहन करायचं आहे. त्याच्यासाठी स्वतःचं नाव का पूर्ण कुटुंबामध्ये कलुषित करते, खराब करते. बरोबर. मी काही सुनांना आता याला खोटं बोलणं नाही म्हणत, याला सवलत म्हणतात. मी काय सांगतो माहिती आहे की तू जर का तुझ्या सासूची भरपूर सेवा केली ना, तर तिचं आयुष्य जे 10 वर्ष आहे ना, ते 5 वर्षच होणार आहे. कळलं का? परत मी सांगतोय डिस्क्लेमर की मी याला खोटं बोलणं म्हणत नाही, याला सवलत म्हणतात. त्यात काय होतं की ती कितीही व्रात्य सासू असली ना, तर ती सून मग काय करते ना, ज्योतिषाने सांगितलं आहे ना, वासुदेव सत्रेने सांगितलं आहे की हिचं 10 वर्षाचं आयुष्य 5 वर्ष कमी होणार आहे. रोज हिची सेवा करायची, आवडीची भाजी ही म्हणेल तसं वागा, तिचे पाय चेपून द्या, सगळं. त्यामुळे त्या काय होतं की थेंब थेंब पाणी टाकलं की जो कठीण दगड आहे तो सुद्धा मऊ होतो. सुनेलाही हे होऊन जातं की बापरे, आपण उगीच हिचा छळ करत होतो, किती चांगली आहे. आणि त्या याच्यात काय होतं की दोघींचे एकदम मनोमिलन व्हायला लागतं. आणि वर्षभराने 6 महिन्यांनी ती सून माझ्याकडे परत येते. मला वाटतं की एखादी पूजा सांगा की माझ्या सासूचं परत आयुष्य वाढलं पाहिजे. किती छान. ऍक्च्युली असं सगळे ज्योतिष सांगत असतील असं मला वाटत नाहीये. पण तेच सांगतो काय, काही काही ठिकाणी काय असतं, प्रत्येकच ठिकाणी तुम्ही शास्त्र जोडलं तर मग सावधान विश्राम सारखं होईल, ते पीटीचा क्लास केल्यासारखं. अशी काही गरज नाही की सुनेची सासूची पत्रिका आणि जावयाची सासरेबुवाची पत्रिका, असं काहीही नसतं. लक्ष, संसार हा शेवटी दोघांनाच करायचा आहे. आई वडील आहात किती दिवस, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष तुमच्यासोबत, 25 वर्ष, 30 वर्ष, अजून काय, नंतर तर ते थकतातच बिचारे. त्यामुळे असं पत्रिका महत्त्वाची दोघांचीच. बरोबर. हां, आता याच्यात तुम्ही अजून म्हणाल की मग पार्टनरशिप करताना, एखाद्या उद्योगामध्ये पार्टनरशिप करतात, तर तिथे मग कसं काय पत्रिका बघायची गरज. बरोबर. कारण तिथे बिझनेस तर दोघांना करायचा असतो ना, म्हणून ती त्यात मग जसं बोललो ना की त्यात दोघांची जर का वैचारिक आणि बौद्धिक पातळीच जुळत नसेल एखादा उद्योग करताना, तर त्या दोघांची पार्टनरशिप टिकेल कशी. तर त्यावेळेस तिथे ते बघणं गरजेचं आहे. पण इथे संसार करायचा आहे, बिझनेस कसा 5-10, 5-50 लाख रुपये लॉस आला चालेल, पण वैवाहिक सुखात लॉस आला तर किती जणं डिस्टर्ब होतात. मुलाकडली फॅमिली, मुलीकडली फॅमिली, त्यातल्या त्यात जर का एखादं अपत्य झालं असेल तर त्यापेक्षा तर म्हणजे बर्बादीचं मोठं कारण नाही. त्या ह्याच्यात काय होतं, त्या नवरा बायकोच्या इगोमध्ये ते बिचारं बाळ सफर करतं. त्याला तर आई पण हवी असते आणि बाबा पण हवा असतो. बरोबर. तर त्यामुळे असं काही नाही, सासूची पत्रिका वगैरे मी जे सांगितलं ना ते लक्षात ठेवा. किंवा तू सेवा केली तर तुझी सासू 10 वर्ष जगायची, ती 5 वर्षातच 4 वर्षातच जाईल. आणि आपोआप ते नंतर मग ती परत येते त्या ज्योतिषाकडे की आता माझ्या सासूचं वय वाढलं पाहिजे, यासाठी काहीतरी उपाय सांगा. पण बरेचदा सर काय होतं की
संसार टिकवण्यासाठी किंवा एखाद्या वेळेस त्या स्त्रीला बाळ होत नाहीये, अशा वेळेला त्या स्त्रीलाच जबाबदार धरतात. स्त्रीच्या पत्रिकेत दोष असतो की ही मानसिकताच झाली आहे लोकांची. समाजाची मानसिकता आहे. कितीही तुम्ही म्हणाल ना की बा स्त्री ही चंद्रावर गेली आणि तिने ही प्रगती केली, हे मोठं फायटर प्लेन, मिग, सुखोई हे उडवलं, सगळं केलं, स्त्री महिला राष्ट्रपती झाली, तरीही पण समाजाचं जे मन आहे, सामाजिक मन जे आहे ना, ते पुरुष प्रधानच आहे. आलं का लक्षात? तर त्यामुळे त्या स्त्रीच्या पत्रिकेत ठीक आहे, संतती न होणे यासाठी काही ना काही दोष असतो, बरोबर, पण कदाचित त्या मुलाच्या आरोग्याच्या बाबतीत काही दोष असेल तरी त्या मुलीलाच दोषी ठरवतात, बरोबर. तर त्यासाठीच मी म्हणतो की आधी जर पत्रिका दाखवली आणि काही अशा अडचणी असतील, समजा आता एखाद्या मुलीचं आणि मुलाचं लग्न होतं, पण त्या पत्रिकेतनं कळत आहे सरळ सरळ की हा मुलाकडनं बाळ होणार नाही, मुलामध्ये तसली काही म्हणजे आरोग्याची क्षमता नाही, त्याच ठिकाणी आम्ही नाही म्हणतो, स्पष्ट सांगतो की नाही, या मुलाच्या पत्रिकेमध्ये अपत्याचं सुख नाही. हां, तशी तयारी असेल, विना अपत्य तुला राहायची, तर मग तू कर लग्न, मग अशा वेळेस काही अडचणच येत नाही. म्हणून आधीच पत्रिका दाखवा आणि जे आपलं विवाह जो आहे तो मंगलपरिणय करून घ्या. पण बरेचदा काय होतं सर, कोणाकडे पत्रिकाच नसते, त्यांना जर त्यांचं भविष्य पाहायचं असेल किंवा त्यांना त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर यावेळेला काय सल्ला देता तुम्ही? अगदी सोपं आहे, प्रश्नपत्रिका. की आता सपोज तुम्ही माझ्याकडे आलात आणि तुमच्याकडे तारीख वेळ वगैरे नाही, काहीच नाही, हां, तर तुमचा प्रश्न काय आहे की बाबा मला आता मी जी स्पर्धा परीक्षा देते आहे यात मला यश मिळेल की नाही, तर त्यावेळेस तुमची मी काही अंक विचारून तुमची प्रश्नपत्रिका मांडतो आणि ती प्रश्नपत्रिका फक्त तेवढ्या प्रश्नापुरतीच मर्यादित असते. त्या पत्रिकेवरून सांगता येतं की बाबा तुम्हाला म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल की नाही मिळेल, की तुम्हाला अजून 2-3 अटेम्प्ट द्यावे लागतील आणि त्यानंतर मिळेल ते तुम्ही द्या, किंवा अजिबात या नादी लागूच नका. आणि थोडंफार अगदी आजूबाजूला थोडंसं डोकावता येतं त्या पत्रिकेत. आणि फक्त हे आहे की त्यात अडचण आहे की दरवेळेस जो प्रश्न पडेल त्यावेळेसची ती प्रश्नपत्रिका ती वेगळी निघेल. तर त्यांनी ज्या वेळेस जो प्रश्न पडेल त्यासाठी त्यांनी आपल्या ती प्रश्नपत्रिका बघून घ्यावी आणि आपलं जो काही सल्ला देतात तो आचरणात आणावा. अगदी सर. आज विज्ञान खूप पुढे गेलंय आणि आत्ताची तरुण पिढी, बरेचसे जण विश्वास ठेवतात ज्योतिषशास्त्रावर, पण बरेचसे जण विश्वास ठेवत नाहीत. ही एक अंधश्रद्धाच आहे. सो यावेळेला तुम्ही वैज्ञानिक बाजू काय सांगाल त्या तरुण पिढीला? वैज्ञानिक बाजू काय, मला एक सांगा की इथून पुढे 10 वर्षानंतर या तारखेला इतके वाजता चंद्रग्रहण होणार आहे, सूर्यग्रहण होणार आहे, हे ज्योतिषशास्त्रच सांगतं ना. ज्योतिषशास्त्र हे गणित आहे. उद्या सकाळी 6:53 सूर्योदय होणार. तुम्ही बघा, सूर्योदय 6:53लाच होतो. संध्याकाळी आता उन्हाळा चालू आहे तर थोडा उशीर होतो, संध्याकाळी 6:45ला सूर्यास्त होणार किंवा 7:02 होणार. दिनमान मोठं असतं याच्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये. तो 7:02 बरोबर सूर्य तुम्हाला अस्ताला गेलेला दिसेल. यापेक्षा अजून काय तुम्हाला कोणतं विज्ञान हवं? त्यात ग्रहांचे जे स्वभाव दिले आहे, काय म्हटलं आहे की यथा देहे तथा देवे, जसं आपल्या देहाला तसं देवाला, बरोबर. तर तसंच आहे की त्या ग्रहांचे जे स्वभाव दिलेले आहेत की सूर्य आरोग्याचा कारक आहे, मंगळ आपल्या पत्रिकेनुसार रक्ताचा कारक, आणि दुसरं जर आपण म्हणायला गेलो तर स्वभावाबद्दल म्हणून त्याचा मंगळाचा एक दोष तो टाकलेला आहे, बुध बुद्धीचा, गुरुज्ञानाचा, शुक्र विलासवृत्तीचा, शनी पैसा देण्याचा, पैसा घेण्याचा, ॲक्सिडेंटपासून वाचवण्याचा, ॲक्सिडेंट करण्याचा. पुन्हा खूप लोकांना हे माहिती नाही, आणि न्यायाचा प्रतीक, न्याय देण्याचा आणि अन्याय पण तुमच्यावर होण्याचा, बरोबर. आणि अनेक लोकांना हे पण माहिती नाही की शनी हा ज्ञानाचा पण कारक आहे. हां, तर ते त्या ग्रहांमध्ये कुठे कोणत्या राशीत कोणता उच्च, सिंहेचा सूर्य हा उच्चेचा असतो, मिथुनेचा बुध हा स्वगृही असतो, कन्येचा उच्चेचा असतो. कन्येचा बुध असेल तर तुम्ही असे लोक बघाल किती लोक बोलतात, बोलकी असतात पण खूप बोलत नाहीत, आणि बोलताना ते म्हणजे अगदी मोजकच बोलतील, पण इतकं प्रमाणात बोलतील आणि त्यांना राग आला तर ते पुढल्याला एकच वाक्य असं बोलतील की पुढला म्हणेल की यांनी 2 थोबाडीत मारलं तर बरं होईल, पण असं बोलायला नको होतं, कारण ते विद्वान असतात. आणि म्हणजे काय होतं की हुशार आणि विद्वान यात अंतर आहे. हुशार हा चलाख असतो, विद्वान व्यक्ती चलाखी करत नाही. तर त्यामुळे आता हे जे सगळं ग्रहांचे स्वभाव जे दिलेले आहे, कुठल्या राशीत कोणता आणि कुठल्या स्थानात असल्यावर, तुम्हाला मी लिहून देतो, तुम्ही असतील तेवढ्या पत्रिका आणा माझ्यासमोर, ज्याच्या पत्रिकेमध्ये अष्टम स्थानात कुठल्याही राशीचा चंद्र असू द्या, त्या व्यक्तीला सर्दी, कफ, खोकला किंवा म्हणजे थोडक्यात कफ प्रकृती ही त्याची असतेच. आणि दुसरं एक प्रेडिक्शन की त्याला म्हणजे काय म्हणतात त्याला ओव्हर थिंकिंगचा त्रास,
आलं का लक्षात? हम्म. किंवा चिडका स्वभाव, ह्या 2-3 पैकी एक गोष्टी ही तुम्हाला दिसेलच. कुणाचीही पत्रिका, जगभरातल्या कुणाची, फक्त तारीख वेळ योग्य असावी. अष्टमातला चंद्र असेल ना, ते होणार म्हणजे होणारच त्या व्यक्तीसोबत. आलं का लक्षात? येस येस. हां, 2रं स्थान, 6वं स्थान, 8वं स्थान, 12वं स्थान, या स्थानात शनी असेल, बिनधास्त तो स्त्री असो वा पुरुष असो, त्यांना त्वचा किंवा त्वचेशी संबंधित विकार होणार म्हणजे होणारच. करेक्ट. मग आता याला काय हात कंगन को आरसी क्या पढे लिखे को फासी क्या, आता अजून किती विद्वान सांगायचं? हे गणित आहे, हे शिकलंय, तुम्ही शिकलात, तुम्ही सांगू शकाल. याला काही सिद्धी केली आहे काय? हे नाही. फक्त काय त्यात थोडंसं, त्यात अशी ही अघोरी वृत्ती जी आता महाराष्ट्रात जसं चालू तुम्ही- आहे, Yes. अशी अघोरी वृत्ती होऊ नये म्हणून ज्योतिषांनी उपासना करावी. उपासना मी म्हणत नाही की तुम्ही रात्री आपलं अर्ध नदीमध्ये जाऊन तिथे तुम्ही हे करा. घरी बसल्या बसल्या सुद्धा आपण मगा सांगितल्याप्रमाणे बस सोफा टीव्ही पाहता पाहता नामस्मरण करा. गोंदवलेकर महाराजांचं, त्यांनी इतका श्रीराम जयराम जय जयराम नावाचा जप केला की त्यांचा अंगठा जरी कानाला लावला तरी त्यातनं राम राम आवाज यायचा. तर तुम्ही इतकी उपासना करा की तुम्ही एखाद्याला शिवाय देत असाल तरी तुमच्या अंतरंगातनं बॅकमाइंडमध्ये राम राम चालू असेल. तुम्ही मगाशी म्हणालात की मर्यादा कळायला पाहिजेत किंवा हां, ते आहे की येस. मर्यादा कळायला हव्यात, पण फक्त काय आहे की उपासना जी मी म्हणतो ना, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्मयोगी वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. कळलं का? आता हे आपलं जे मंगल परिणय आहे ना, यात मी अजून एक सांगेल. बायकोला म्हणा किंवा नवऱ्याला वाद झाला ना, नवऱ्याने बायकोला नमस्कार करायचा. काही अपमान नसतो तर काही पुण्य जात नसतं. अर्थात. ठीक आहे, बायको वाद थांबवणार नाही, पण तुझा व्यायाम तर होईल. बरोबर? वाद झाल्यानंतर बायकोला नमस्कार केला तर ती 2 शिव्या देणारी आहे, तर ती एकच शिवी देईल. नमस्कार कोणालाही करायचा. म्हटलेलं आहे, दुर्जनो प्रथमम वंदे सज्जनो तदनंतरम. दुर्जन जे आहेत ना, त्यांना पहिले नमस्कार करायचा. वाटल्यास सज्जनांना नंतर केला तरी चालेल, कारण सज्जनांना जे आहेत ते म्हणजे मान सन्मानाचे भुकेले नसतात. बरोबर? हे दुर्जनांना असतं की नाही, मला नमस्कार केला नाही, मला लग्नात टॉवेल टोपी दिली नाही. हां. त्यामुळे असं काहीही नसतं. आलं का लक्षात? तर Yes. त्यामुळे फक्त आहे की दोघांच्याही परस्पर याच्यात वाद झाला की बायकोनी त्याला नमस्कार करावा. सर, आणखी एक मला प्रश्न पडलाय. मी मानत नाही महागडी रत्न वापरणं, पण बरीच जण आहेत जे याच्यावर विश्वास ठेवतात आणि म्हणतात की आमचं नशीब बदललं किंवा काही गोष्टी बदलल्या आहेत. सो काय सांगाल याबाबत? एक ज्योतिषशास्त्र म्हणून काय सल्ला द्याल? आपला हा कॅमेरा लागला आहे, येस याला काच आहे, येस. त्या काचेवर काहीतरी प्रक्रिया केलेली आहे, त्यामुळे त्याचे पिक्सल्स HD आलेला आहे. बरोबर? आपल्या मोबाईलचाही कॅमेरा असतो, ती काचच असते. चष्म्याची पण काचच असते, करेक्ट. ती सुद्धा काच. कृत्रिम काहीतरी त्यावर द्रव्य लावलंय, काहीतरी प्रक्रिया केली आहे, त्यामुळे आपण इतकं सगळं आपल्याला स्वच्छ दिसतं. काही जणांना एवढे जाडे जाडे भिंगाचे चष्मे असतात, ज्याला अगदी पुढचं पाऊल दिसणार नाही, त्याला त्या चष्म्यामुळे इतकं चांगलं दिसतं. हे तर काहीतरी कृत्रिम रसायनं वापरून ते तयार केलेलं आहे, तर त्याचा फायदा होतो. तर आपण ही आपल्या खाणीतनं निघालेली रत्न, याचा का फायदा होणार नाही? त्याचाही अभ्यास आहे. तुम्ही याचा रत्नांचा उल्लेख आयुर्वेदात सुद्धा आहे. जसं आता आपण संततीबद्दल बोलत होतो की जर का त्या पुरुषामध्ये शुक्राणू कमी असतील किंवा स्त्रीला काही गायनाक अडचणी असतील तर हिरक भस्म देतात. बरोबर? त्या हिऱ्याला पर्टिक्युलर त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करतात, त्याला कुठल्या तरी मात्रा देणं म्हणतात, आणि त्यानुसार तो हिरा पेटवून त्याचं भस्म ते दिलं जातं याच्यासाठी, संततीसाठी ज्यांना अडचणी असतात ना. तर मग त्याचं महत्त्व नाही का? आरोग्याचं पण महत्त्व आहे त्याचं. तुम्ही बघा, आता लसण्या जो आहे, मराठीत आपण लसण्या म्हणतो, संस्कृतमध्ये वैडूर्य म्हणतो, आणि आपल्या प्राकृत मराठीमध्ये त्याला मांजर डोळा म्हटलं जातं. ओके. बरोबर? तर तुम्हाला सांगतो, तो अक्षरशः ते रत्न दिसायला मांजरीच्या डोळ्यासारखंच दिसतं. बरोबर? तुम्ही रात्री कधी मांजरीचे डोळे बघा, तुम्ही घाबराल. बरोबर? हो. तो लसण्या त्यासाठीच घातला जातो की कोणी आपल्याकडे बघितलं की तो घाबरला पाहिजे, म्हणजे आपल्याला कुठली कोणाची दृष्ट लागू नये. पुष्कराज जे आहे ते गुरुचं रत्न आहे प्रत्येकाच्या मागे हे. हां, आणि ते त्याच बोटात सांगितलेलं आहे. ओके. आता पोवळ, मग आम्ही मंगळाचं हां. सांगितलं, ते या बोटात घालायचं आहे. तुम्ही पण या बोटात हिरा घातलाय, ती एंगेजमेंट रिंग. काय म्हटलंय की तिथली नस जी आहे ती हृदयापर्यंत हा, जाते. मी त्या गोष्टी फॉलो करते, जसं की जोडवी आहेत किंवा हां, बरोबर मंगळसूत्र, टिकली आहे. बरोबर. सो या गोष्टी ठीक आहेत, पण रत्नांपर्यंत नाही, तर पोवळ पण का अनामिकेतच का घालायला सांगितलं आहे? बरोबर? की त्याची जी तिथली जी लाईन आहे ती हृदयापर्यंत जाते. म्हणजे बरोबर ते पोवळ घातलं की त्याचा जो स्वभावातला उग्रपणा आहे तो कमी होतो. त्या हृदयापर्यंत जाऊन, जसं मी म्हटलं ना की रक्ताशी संबंध, म्हणजे त्याला उद्या BP वगैरे काही व्हायला नको.
आरोग्यासंदर्भात, तर नक्कीच रत्न जी आहेत ती फायदा करतात. पण परत मी सांगेल, खूप रत्न वापरायची नाही. लहान मुलांना रत्न द्यायची नाही, कारण रत्नांचं पण तेज असतं, ते लहान मुलांना सहन होत नाही. ओके. वयस्क लोकांनी पण जास्त रत्न वापरू नये. साधारण 60-65 नंतरची लोकं असतील ना, त्यांनी रत्न वापरू नये. कारण काय, परत काय असतात ते साठी बुद्धी नाठी म्हणतो ना आपण, हम्म. तर बुद्धी नाठी नाही, ते परत बाळासारखे होतात. शरीर कमकुवत झालेलं असतं, थकलेलं असतं. ते तेज जे आहे ते, तो रत्नांचा जो प्रभाव आहे ते सहन नाही करू शकत. म्हणून तसंच लहान मुलांनी नाही आणि अगदी म्हाताऱ्यांनी पण रत्न वापरू नये. ठीक आहे, तर कोणाला एखाद्याला शौक असेल ॲज अ ऑर्नामेंट म्हणून, दागिना म्हणून वापरायचं असेल तर वापरा. तुम्हाला अजून एक सांगतो, तुम्ही जुने तुमच्या आजीना वगैरे विचारा. पूर्वी मुलीला जे माहेरून मंगळसूत्र यायचं ना, त्या मुलीला मंगळ असो किंवा नसो, तिच्या मंगळसूत्रामध्ये पोवळं हे घातलेलंच असायचं. तुम्ही विचारा, क्रॉस चेक करा. महाराष्ट्रात तरी, बाकीचं माहिती नाही, पण जेवढे आपल्या घरातल्या म्हाताऱ्या आहेत ना, त्यांची लग्न झाली ना, तेव्हा जे माहेरून जे मंगळसूत्र आलं आहे त्यांना, त्यांच्या मंगळसूत्रातलं जे डोरलं मणी असतं ना, तर तिथे मधोमध एक छोटंसं पोवळं असायचं तपकिरी कलरचं. ते तिला का दिलं जायचं? परत रक्ताशी संबंध, रक्त शुद्ध व्हावं आणि रक्त हिला कमी पडू नये, ही थकायला नको, बरोबर? कारण नवीन नवीन घरी जाईल तर भरपूर कामं करावे लागतील. सुरुवातीला दाखवावं लागतं थोडं की मी खूप शहाणी मुलगी आहे म्हणून. आणि नंतर रक्त जर चांगलं असेल तर पुढे तिला संततीमध्ये अडचणी यायला नको, दुर्दैवाने पण यायला नको, म्हणून ते पोवळं असायचं. तर रत्नांचा नक्कीच, आधीची लोक खूप दूरदृष्टीवाले होते, आताची नाहीत. म्हणजे त्यामागे काही सायंटिफिक रिझन वगैरे आहेत. नक्कीच. पण असं नाहीये की नशीबच बदलतं, हा थॉट नाहीये. असं काही नसतं. तूप खाल्ल्या रूप येत नाही. फक्त काय की पत्रिकेनुसार आवश्यक कुठलं रत्न असेल तर ते नक्कीच वापरावं. कुठलेही रत्न जे आहेत ना, तर हां, त्यात अजून एक बरं आठवण आलं ओघाने, की काही लोक सांगतात की हां, तुला हे रत्न सूट होतं की नाही तर उशीखाली ठेवून बघ, दंडाला बांध, ओके, असं सांगतात. आता हे शर्ट मला फिट होतं की नाही हे मी घातल्याशिवाय कळेल का? की उशीखाली ठेवून कळेल मला की मला फिट होतं की नाही? बरोबर? म्हणून जे की जे रत्न सांगितलं आहे ना तुम्हाला, ते त्या धातूत, त्या बोटातच तेवढ्याच वजनाचं ते घालून, ते घातल्यानंतर तुम्हाला किमान 40 ते 60 दिवस लागतात की त्या रत्नाचा तुम्हाला चांगला किंवा वाईट परिणाम होतोय की नाही हां, आणि त्याचा चांगलाच परिणाम व्हावा यासाठी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यायचा. हां, तुम्हाला अजून एक सांगेन मी की त्यात तुम्ही पुष्कराज आणि पाचू हे शुभग्रहांचे रत्न हे कुणीही वापरू शकतं. ओके. हां, बाकी इतर रत्न जे आहेत, साधा अगदी मोतीज पण वापरायचा असेल तोही सल्ल्याशिवाय वापरायला नको. एखादा कोणी असाच साधा भोळा मुलगा असावा आणि त्यालाही मोती घातला तर तो एकदमच बाळू होऊन जायचा, बरोबर? अजूनच शीतल व्हायचा. तर म्हणजे चंद्र जो आहे तो शीतल आहे. त्यात म्हटलंय की चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमाहा चंद्रचंदनयोर्मध्ये शीतला साधू संगती, की सगळ्यात शांत जे आहे, गार जे आहे ते चंदन आहे. चंदनापेक्षाही गार आहे चंद्रमा, आणि चंद्र आणि चंदनापेक्षाही शीतल आहे साधू संगती, म्हणजे सज्जन लोकांची संगती. ओके, चांगल्या संगतीत राहा. येस. तर त्यामुळे मोती सुद्धा घालायचा असेल तर तोही सल्ल्याने घालावा. नाही तर अनेक लोक काय करतात माहिती आहे, की हा माझा मुलगा ना खूप चिडतो तर त्यामुळे त्याला मी मोती घातला. हो, पण त्याचं पोट दुखत असेल, त्याला काही आरोग्याच्या अडचणी असतील तर त्या मोतीनी थोडी शांत होणार आहे. त्याला पोटाचे विकार आहेत तर त्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याला पोवळ किंवा माणिक घाला आरोग्यासाठी, बरोबर? किंवा सर्रास मुलींना पण आहे ना, अगदी लग्नाची आहे म्हणून पुष्कराज घालतात. ठीक आहे, घाला पुष्कराज, मी बोललो कोणी घातलेलं चालतं, पण तिला लग्नासाठी जर काही हिरा गरजेचा असेल तर पुष्कराज काय करणार आहे तिथे, बरोबर? त्यामुळे तज्ज्ञ सल्ला घेऊनच तो वापरायचा. पण परत मी हे म्हणेन की आधार घ्यायचा, आहारी जायचं नाही. तूप खाल्ल्या रूप येत नाही. रत्न घातल्यानंतर 40 ते 60 दिवस किमान लागतात त्याचा बरा वाईट परिणाम दिसायला. आजच्या या चर्चेत खूप छान उत्तरं दिलीत. सगळ्यात आधी तुम्ही मला जे पडलेले प्रश्न होते त्याची उत्तरं मला मिळाली. आणि मंगल परिणय हा विषय खूप मोठा आहे अर्थातच, त्यावर आपण चर्चा करू तितकी कमीच आहे. पण जितकी मला आज माहिती हवी होती किंवा मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची होती तुमच्या मार्फत, तितकी मिळाली. त्यासाठी थँक्यू. मज्जा पिंकडून तुम्हाला काय सांगाल सर, प्रेक्षकांना काय सल्ला द्याल या विषयावर? सल्ला म्हणजे संदेश हाच देईल की मंगल परिणय करायचा असेल ना, सगळ्यात चांगलं सांगतो, कोणाचाच वाद होणार नाही. फक्त मला फोन आले पाहिजे. कशाला माहिती आहे का? माझं तिचं पटत नाही किंवा त्याचं माझं पटत नाही यासाठी मला कॉल यायलाच नको. मला कॉल कशाला यायला हवा, की आम्हाला गाडी घ्यायची आहे, मुहूर्त सांगा. आम्हाला घर बुक करायचं आहे, मुहूर्त सांगा. आम्हाला गावी शेती घ्यायची आहे, तिथे एक फार्म हाऊस बांधायचं आहे, मुहूर्त सांगा. येस. मुलीच्या लग्नाचं मुहूर्त सांगा.
किंवा मुलीला स्थळ आले तर गुणमिलनासाठी सांगा. बाकी दोघांमध्ये मी आत्ता जे सांगेल ना, दोघांमध्ये वादच होणार नाही. इतकं छान सुभाषित आहे की उष्ट्राणांचे विवाहेषु गीतम गायंती गर्दभाहा परस्परम प्रशंसंती अहो नृप महोध्वनी. की उंटाच्या लग्नामध्ये आहे ना गाढव गाणं गातं आणि ते दोघंही परस्परांची एवढी स्तुती करतात. गाढव उंटाला म्हणतो की तू किती सुंदर दिसतो आणि उंट गाढवाला म्हणतो की तुझा आवाज किती छान आहे. असं दोघांनी राहायचं. Yes. नवऱ्याने बायकोला म्हणायचं की तू खूप सुंदर दिसतेस आणि बायकोने नवऱ्याला म्हणायचं तुम्हीच होते म्हणून मला सांभाळून घेतलं, नाही तर मी बाहेरही राहिली असती तर माझी ती भाऊजाई आहे तिने जगू नसतं दिलं मला. म्हणून एकाने उंट बनायचं आणि एकाने गाढव बनायचं. येस. कोणामध्ये वादच होणार नाही. आपण हेही सांगतो की महिन्यातनं एखादा तरी वाद व्हायला हवा. कारण मनामध्ये लपलेले समज नाही म्हणत, समजामुळे कधी वाद होत नाही, गैरसमजामुळेच वाद होतात. ते गैरसमज निघून जातील. आजच्या या चर्चेतून आपल्याला मंगल परिणय या विषयावर बरीच माहिती मिळाली. या विषयावर जर काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही ज्योतिष वास्तुशास्त्रज्ञ वासुदेव सत्रे सर यांच्याशी थेट संपर्क साधू शकताय आणि त्यांचा मोबाईल नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे. बघा काय माझ्याकडे आत्ता आहे ना, स्क्रीनवर जे आपले नंबर दिसत आहेत ते दोन्ही नंबर आहेत. आणि कोविडनंतर मी जी सगळी ऑफिसेस आहेत ती बंद केलेली आहे, कारण लोक येत नव्हती. लोकांना सगळ्यांना टेलिफोनिक अपॉइंटमेंटची सवय लागली आणि ते पण खरं तर योग्य आहे. आता मुंबईत मी राहायला पुण्यामध्ये, मुंबईतलं कोणी असेल त्यांना काही जाणून घ्यायचं तर इतक्या लांब जा या पूर्ण दिवस जातो. त्यापेक्षा अगदी टेलिफोनिक अपॉइंटमेंट घेतली ना आणि अपॉइंटमेंट घेऊन आपलं जन्मतारीख जन्मवेळ सांगितली, दिलेल्या वेळेत तुम्ही कॉल केला तरी तुम्हाला आपलं जी काय माझी योग्य फी आहे ती देऊन पत्रिकेबद्दलचं मार्गदर्शन घेता येईल. फक्त हे आहे की दिलेली वेळ आहे त्या वेळेतच फोन करा. बाकी तुम्ही एरवी अपॉइंटमेंटसाठी कधीही फोन करू शकता. आत्ता जसं स्नेहा यांनी सांगितलं की स्क्रीनवर पण माझे नंबर आहेत आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण माझे नंबर आहेत. आणि सोबतच आपल्या मजा पिंक चॅनलच्या या पॉडकास्टमध्ये तुम्ही जो हा कार्यक्रम बघितला यात तुम्हाला काय कमेंट सुचवायच्या असतील, काही सुधारणा सुचवायच्या असतील त्यासुद्धा कमेंटमध्ये सुचवा. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. लाईक करा आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.